हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. चला तर बनवूया काहीतरी हटके रेसिपी. व्हेजिटेबल खाऊन कंटाळा आला ना, तर चला तर मग बनवूया आता आपण शेवभाजी. तर त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक कांदा, एक टमाटर, काही लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर. सिम्पल अँड टेस्टी इझी रेसिपी आपण काही क्षणात बनवू शकतो आणि सर्व करू शकतो. तर त्यामुळे आधी कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. कांदा कापून घेतल्यानंतर टमॅटो बारीक कापून घ्यायचा आणि नंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून मग तिला बारीक कापून घ्यायची आहे. आणि आपल्याला लसूण पाकळ्यासुद्धा घ्यायच्या आहे. तर तुम्ही या भाजीला 6 ते 7 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे. त्याला सोलून त्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याकडे आहे ॲक्च्युली शेवभाजी खानदेशात खूप म्हणजे फेमस आहे ना, तर आपण खानदेशी शेवभाजीचा इथे खानदेशी शेवभाजी मसाल्याचा आपण इथे यूज करणार आहोत. तर चला तर बनवूया मग खानदेशी स्टाईल शेवभाजी, पण सिम्पल वेने. ॲक्च्युली ही जी भाजी आहे 2 टाईपने बनवू शकतो आपण. मसाला करून आणि सिम्पलही बनवू शकतो. तर सगळ्यात पहिले आपण पॅनमध्ये ऑइल टाकायचं आहे. नंतर त्याच्यात थोडं जिरे टाकायचं आहे, जिऱ्याची फोडणी द्यायची आणि नंतर तुम्ही टाकायचं आहे लसूण बारीक क्रश करूनही टाकू शकतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत टमॅटो. कांद्याला थोडं परतवून घ्यायचं आधी आणि नंतर आपण टमॅटो टाकणार आहोत. जो आपण कट केलेला होता तो टमाटर आपण त्यामध्ये टाकलेला आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे की जे आपण टाकलं ते थोडं हलवून घ्यायचं आहे आणि त्याला ना थोडं शिजू द्यायचं आहे. तर आता आपण यात टाकणार आहोत हळदी पावडर 1 टीस्पून. आणि हळदी पावडर टाकल्यानंतर तुम्हाला लाल तिखट घ्यायचं आहे, कारण की लाल तिखट हे तुमच्या टेस्टनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. शेव जर तिखट असेल तर तिखट कमी टाका आणि शेव जर लाईट असेल तर तिखट जास्त टाकू शकता. आणि थोडीशी कोथिंबीर इथे टाकायची आहे आणि चवीनुसार तुम्ही इथे सॉल्ट टाकायचं आहे. सॉल्ट टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की याच्यामध्ये ना थोडंसं त्याला फ्राय करायचं आहे आणि त्याला चांगलं असं मॅश होईपर्यंत कुक करायचं आहे. नंतर तुम्ही टाकायचा आहे शेवभाजी मसाला. तर शेवभाजी मसाला हा माझ्याकडे होता पाऊच, त्यामुळे मी हा यूज केला. तुम्ही कुठलाही ब्रँडचा तुम्ही यूज करू शकतात. मग मी तो खानदेशी शेवभाजी मसाला टाकला. आणि मसाला टाकल्यानंतर त्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. परतवून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर त्याला थोडं शिजू द्यायचं आहे. शिजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर परत झाकून द्यायचं आहे. तर पाणी टाकताना गरम पाणीच टाका, तर टेस्ट छान येते. थंड पाण्याने टेस्ट छान येत नाही, गुळचट असे होते भाजी त्यामुळे तुम्ही गरम पाणी टाका आणि लीड झाकून ठेवा. तिला चांगलं म्हणजे तिचं कडण होऊ द्या, म्हणजे जे आपण इन्ग्रेडियंट टाकले ते चांगले मॅश होतील अशा पद्धतीने. आता परत तुम्ही त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि ग्रेव्ही तयार करायची आहे. काय बघा, मी इथे पाणी टाकलं आहे आणि ग्रेव्ही तयार होते. जसं ती पाणी छानपैकी उकळायला लागल्यानंतर थोडी आपली ग्रेव्ही 5 ते 10 मिनटं उकळू द्या. मग शेव टाका आणि शेव टाकल्यानंतर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे. 5 मिनटं तुम्हाला आधी उकळू द्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे, कारण की शेव जी आहे आपलं ते पाणी ॲब्सॉर्ब करणार आहे. तर त्यामुळे तुम्ही लगेच गॅस बंद करा, नाहीतर कसं होईल की तुमची जी शेव आहे ती पूर्ण असा म्हणजे एकदम गाळा होणार तिचा. ते एकदम मऊसूत होऊन जाईल, त्यामुळे पिठलं तयार होऊन जाईल, असं करू नका. हे बघा, झाली आपली शेव ग्रेव्ही रेडी. आणि आपण ती गरमागरम पराठ्यासोबत किंवा राईससोबत कशासोबत पण तुम्ही खाऊ शकतात. त्याच्यानंतर आपली शेवभाजी ही झाली आहे रेडी. हे बघा, माझी शेव तुम्हाला दिसते. जास्त जर कुक केली तर शेव पूर्ण गाळा होणार. आणि हे बघा, फायनली आपली शेव कशी रेडी झाली आहे शेवभाजी. तुम्ही पण ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा अँड कमेंट करा. अँड मला असं म्हणायचं की तुम्ही नक्की अशी सिम्पल आणि टेस्टी रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. खाण्यासाठी तो खूप छान लागते. एकदा तरी तुम्ही ट्राय करून बघावं असं मला तरी वाटतं आहे. काहीतरी युनिक आहे. आणि फायनली आपली शेवभाजी रेडी झाली. थँक्स फॉर वॉचिंग.